वेलकम टू डॉन बॉस्को स्कूल अँड ज्युनियर कॉलेज. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. विषय मराठी इयत्ता 8वी. घटक वाक्याचे प्रकार. वाक्य म्हणजे संपूर्ण अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दसमूहाला वाक्य म्हणतात. वाक्याचे 2 भाग असतात. पहिला उद्देश व दुसरा विधेय. उद्देश म्हणजे ज्याच्या विषयी सांगायचे ते व विधेय म्हणजे ज्याबद्दल सांगायचे ते. वाक्यांचे मुख्य 4 प्रकार आहेत. विधानार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य व आज्ञार्थी वाक्य. पहिला वाक्य प्रकार विधानार्थी वाक्य. विधानार्थी वाक्यामध्ये केवळ विधान केलेले असते. जेथे आपण स्पष्ट शब्दांमध्ये आपल्याला जे सांगायचे आहे ते आपण व्यक्त करतो. उदाहरणार्थ, शाळेत वेळेवर जावे, नियमित व्यायाम करावा. दुसरा वाक्य प्रकार आहे उद्गारार्थी वाक्य. या वाक्य प्रकारांमध्ये मनुष्याच्या भावनांचा उद्गार काढलेला असतो. जसे हास्य, क्रोध, आश्चर्य, घृणा या भावना उद्गारार्थी वाक्यांमधून व्यक्त होतात. उद्गारार्थी वाक्यांमध्ये विस्मयादिबोधक चिन्ह देणं अतिशय आवश्यक असते. उदाहरणार्थ, अरे बापरे, केवढा मोठा साप आहे. अरे च्या, आबांना निरोप द्यायचा राहूनच गेला. तिसरा वाक्य प्रकार आहे प्रश्नार्थी वाक्य. प्रश्नार्थी वाक्यांमध्ये प्रश्न विचारलेला असतो. कोण, कधी, कोठे, केव्हा, कशाला या शब्दांद्वारे आपण समोरच्या व्यक्तीला प्रश्न विचारतो. प्रश्नार्थी वाक्यामध्ये प्रश्नचिन्ह असणे अनिवार्य असते. उदाहरणार्थ, तू कोठे जाणार आहेस? पाहुणे केव्हा येणार आहेत? आपला पुढील वाक्य प्रकार आहे आज्ञार्थी वाक्य. या प्रकारच्या वाक्यांमध्ये आज्ञा किंवा आदेश असतो. आपण समोरच्या व्यक्तीला एखादी गोष्ट आज्ञा किंवा आदेश देऊन पूर्ण करून घेत असतो. उदाहरणार्थ, ऋतुजा टीव्ही बंद कर. मुलांनो, आता आपण मैदानावर जाऊ. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विधानार्थी, उद्गारार्थी, प्रश्नार्थी व आज्ञार्थी या वाक्य प्रकारांचा अभ्यास केला. धन्यवाद.